हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 34:9-10 वचन. स्तोत्रसंहिता 34 वचन. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय करा, कारण त्याचे भय झाला काही उद्या पडत नाही. वचन तरुण सिंहासनी मान पडते व त्याची उपासना होते. परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची मान पडत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन सांगते, परमेश्वराचे पवित्र जनो, तुम्ही परमेश्वराचे भय धरा, कारण परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासनी अन्नाची वाण पडते आणि त्याची उपासमार होते, परंतु परमेश्वर पित्याला शरण जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चांगल्या वस्तूची वाण म्हणजे कमी पडत नाही. बायबल सांगते की परमेश्वर पित्याच्या पवित्र जनासाठी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत आणि बायबल सांगते की परमेश्वर पित्याच्या पवित्र जन हो, तुम्ही परमेश्वर पित्याला शरण जा, तुम्ही परमेश्वर पित्यावर भरोसा ठेवा, त्याचं भय बाळगा, त्याची भीती बाळगा, म्हणजे तुम्हाला कोणतीच गोष्ट कोणतीच वस्तू कमी पडणार नाही. तरुण सिंहासनी अन्नाची वाण पडते आणि त्याची उपासमार होते, पण तुम्ही देव पित्याला शरण जाता तर तुम्हाला कोणत्याही वस्तूची कमी पडणार नाही, वाण पडणार नाही. परमेश्वर पिता तुम्हाला सर्व काही पुरवी. या ठिकाणी बायबलमध्ये फक्त सिंह शब्द वापरला नाही तर तरुण सिंहाची उपमा दिलेली आहे. तरुण सिंह जो धड ताकद आणि मजबूत असतो, जो कधी उपाशी राहत नाही, त्याला भूक लागल्यानंतर तो कुठून तरी आपल्या भक्ष्याची तयारी करतो. तो प्राण्यांचा पाठलाग करून प्राण्याला खातो, पक्षावर झडप घालून पक्षालाही तो आपलं भक्ष्य बनवतो, तो माणसालाही खातो, तो नदीतले मासेही पकडून तो खातो, इतका तो चतुर असतो. त्याला भक्ष्य जर सापडलं तर एक वेळा तो इतकं खातो, तो विचार करतो उद्या परवा नाही मला मिळालं, मग 2 दिवसाचं तो अगोदर खाऊन ठेवतो, इतका तो लालची असतो. तो विचार करतो 2 दिवस मला नाही मिळालं म्हणून नाही मिळणार म्हणून मी अगोदरच खाऊन ठेवतो. आणि मात्र हा सिंह जो आहे तो कधी उपाशी राहत नाही, तो काही करणार, किती प्रयत्न करणार आणि मात्र तो आपल्या भक्ष्याची तयारी करणार. मग भले किती प्रयत्न करावे लागले तरी कधीच उपाशी राहत नाही. एक वेळेला समजा म्हातारा सिंह किंवा जसं की आजारी पडलेला एखादा सिंह, तो एखादा उपाशी राहील, परंतु तरुण सिंह तर कधीच उपाशी राहत नाही. पण बायबल सांगते या तरुण सिंहाला एक वेळेला कमी पडेल, त्याला अन्नाची वाण पडेल, तो उपाशी राहील, पण तुम्ही मला शरण आलेले आहेत तर तुम्हाला खायला प्यायला किंवा इतर चांगल्या गोष्टी कमी पडणार नाही. तुमच्या जीवनात कोणत्या वस्तूची कमतरता असणार नाही. मी तुम्हाला सर्व पुरवीन, सर्व देईन म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. तर या ठिकाणी देव पिता म्हणतो, परमेश्वर पित्याच्या पवित्र जन हो, तुम्ही मला शरण येतात, माझं भय बाळगता, तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. खाण्यापिण्यापासून किंवा कोणत्याही चांगल्या वस्तूपासून कोणतीही वस्तू तुम्हाला कमी पडणार नाही. मी तुम्हाला विपुल आणि भरपूर प्रमाणात देणार, कारण तुम्ही मला शरण आलेले आहात, तुम्ही माझ्याकडे आलेले आहेत, पूर्ण आपला भरोसा माझ्यावर टाकलेला आहे. म्हणून प्रभू म्हणतो मी तुम्हाला सर्व पुरवीन. ही वेळ परमेश्वर पित्याला शरण येण्याची, परमेश्वर पित्याकडे वळण्याची वेळ आहे. आता जगात फिरणे, जागतिक मोह मायामध्ये गुंतणे, पापाकडे वळणे ही वेळही नाही, तर ही वेळ आता आहे परमेश्वराकडे वळण्याची. अगोदर जितके जगात भटकले, पापमोहाच्या मागे लागले तितके पुरे, पण आता परमेश्वराला शरण या, पूर्ण रीतीने प्रभूचा धावा करा, मनापासून प्रभूकडे वळा, कारण ही वेळ प्रभूला शरण येण्याची वेळ आहे. आमोस 5:4-6 वचनापर्यंत वचन सांगते, परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही मला शरण या म्हणजे वाचा. व परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही मला शरण आले तर तुम्ही वाचले जातील नाही तर नाश होतील. बेतेला तुम्ही शरण जाऊ नका, परंतु इकडे तिकडे शरण जाऊ नका, मूर्तीकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे नाही. परंतु तुम्ही मला शरण या, नाहीतर मात्र अग्नी निघून तुम्हाला भस्म करून टाकील. ही वेळ प्रभू तुम्हाला शरण यायची, आणि जर तुम्ही मला शरण आले नाही, तुम्ही मूर्तीला, वस्तूला, व्यक्तीला शरण गेले तर अग्नीद्वारे तुम्ही भस्म होतील, तुम्ही नष्ट होतील, तुमचा नाश होईल.
म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही मला शरण या. वचन ते 5:4 ते 6 वचनापर्यंत देव पित्याला आपल्याला शरण यायचंय. परमेश्वर पित्याला शरण आले तर आपला बचाव होईल, तर आपण वाचवण्यात येतील, तर आपण संकटातून मुक्त होतील, तर आपण समस्येतून सुटले जातील. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही मला शरण या. सूत्रसंहिता 34:4 वचनात दावीद काय म्हणतो, मी परमेश्वर पित्याला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने मला माझ्या सर्व भयापासून सोडविले. दावीद म्हणतो मी देव पित्याला शरण गेलो आणि देव पित्याने माझा स्वीकार केला. माझ्यामध्ये जी भीती होती, जे भय होतं, ते देव पित्याने काढून टाकलं. सर्व भयातून माझी मुक्तता केली, चिंतेतून मुक्तता केली, म्हणजे मला आझाद आणि स्वातंत्र्य बनवलं, मला हिम्मतवान बनवलं परमेश्वर पित्याने, जेव्हा मी परमेश्वर पित्याला शरण गेलो. आता आपल्याला परमेश्वर पित्याला शरण यायचंय, देव पित्याकडे आपल्याला वलायचंय. तोच आपला उद्धारक आहे, तोच आपला तारणार आहे, तोच आपली उन्नती आणि प्रगती करणारा परमेश्वर पिता आहे. पूर्ण मनापासून शरण या. तुमच्या जीवनात संकट आहे, समस्या आहेत, आजार आहे, दुःख आहे, निराशा आहे, कर्ज वाढलेलं आहे, पैसा मिळत नाही, धंदा व्यवस्थित चालत नाही, मुलाबालांची देणगी मिळत नाही, मुलाबाला सतत आजारी पडत आहेत, तुम्ही कष्ट करता, मेहनत करता, पण हाती मात्र काही लागत नाही. अशा अनेक बिकट परिस्थितीचा तुम्ही सामना करत आहात. अपमान, अप्रतिष्ठा, छळ याचा सामना तुम्ही करत आहात. नवरा दारू पिते, घरात भांडण तंटत, वादविवाद आहेत, अनेक प्रकारच्या समस्याने तुम्ही ग्रासलेले आहात. काय करावं असं कळत नाही, सुचत नाही की काय करावे, कोणाला सांगावे. प्रभू येशू या सर्वातून तुम्हाला मुक्तता देईल, पण त्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून प्रभूकडे वळावं लागेल, प्रभूला पूर्ण शरण यावं लागेल, तरच तुमची बंधने तुटतील, तरच तुमचे मार्ग मोकळे होतील, तुमचे अडथळे दूर होतील, समस्या दूर होतील, शांती, आनंद, सुख, समाधान तुमच्या जीवनामध्ये. पूर्ण मनापासून प्रभूला शरण या, प्रभूच्या जवळ वळा, प्रभूला आपलं उद्धारक म्हणून कबूल आणि ग्रहण करा, आणि मग पहा की प्रभू येशू तुमच्या जीवनात कशा प्रकारे अद्भुत प्रकारे कार्य करतो, ते कशा प्रकारे तुमची बंधने तोडतो, ते तुमच्या समस्यातून तुम्हाला मुक्त करीत होते. जर आपण मनापासून प्रभूला शरण येणार, मनापासून आपण प्रभूचा धावा करणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपले मार्ग मोकळे करणार, प्रभू आपली बंधने तोडून टाकणार. म्हणून प्रभू येशूला शरण या. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा प्रभू येशू आहे, आपल्या प्रत्येकाची बंधने तोडून टाकणारा प्रभू येशू आहे. म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही मला शरण या. 2 इतिहासमध्ये 17:3-6 योशपाट राजा देवपित्याला शरण गेला, देवपित्याचे नियम पाळू लागला, परमेश्वराच्या मार्गावर चालण्यासाठी त्याच्या मनास उल्हास वाटे. योशपाट राजाने देवपित्याचे नियम पाळले, आज्ञा पाळल्या, तो पूर्ण देवपित्याला शरण आला. म्हणून देवपित्याने योशपाट राजाला मान आणि धन याच्याने संपन्न केले. देवपित्याने योशपाट राजाला आशीर्वादित केले, कारण तो पूर्ण मनापासून देवपित्याला शरण आला होता. देवाने त्याचे राज्य स्थापित केले, त्याला आशीर्वादित केले, आणि धन आणि मान याच्याने त्याला संपन्न आणि समृद्ध बनवले. अरबी लोकांनी, यहुदी लोकांनी, तसेच मात्र पलिष्टी या लोकांनी त्याला भेटी आणल्या. परमेश्वर पित्याने या योशपाट राजाला भरपूर प्रमाणात आशीर्वादित केले, कारण तो देव पित्याला शरण आला होता. म्हणून देव पित्याला शरण गेल्यामुळे देवाने त्याला आशीर्वादित केले. 2 इतिहास 20 अध्यायामध्ये जेव्हा मोआबी, अमुनी आणि मौनातले लोक जेव्हा यरुशलेमीच्या यहुदी लोकांवर योशपाट राजावर चाल करून येण्यासाठी निघाले, तेव्हा योशपाट राजाला भीती वाटली आणि तो पूर्ण देवपित्याला शरण गेला. संपूर्ण यहुदी लोक देवपित्याला शरण गेले, उपवास प्रार्थना करू लागले. योशपाट राजा तर 12 वचनात म्हणतो आम्हाला कळत नाही, सुचत नाही, एवढ्या मोठ्या समूहाशी सामना करण्याची आमच्यात ताकद नाही, पण आमचे डोळे मात्र प्रभू तुझ्याकडे लागलेले आहेत. तेव्हा देवपित्याचा आत्मा हजियल याच्यामध्ये आला. त्याने म्हटलं भिवू नका, युद्ध तुमचं नाही, युद्ध देवपिता तुमच्या वतीने युद्ध करेल. तेव्हा देवपित्याने शत्रुस्थानाभोवती धब्बा धरवणारे बसवले. देवपित्याने शत्रुस्थानाचा असा मोड केला की शत्रूच एकमेकाचा वध करू लागले. शत्रुस्थानाचा नाश झाला आणि या यरुशलेमीच्या यहुदी लोकांचा योशपाट राजाचा विजय झाला.
त्यांना विजय तर मिळाला, पण इतकं धन संपत्ती सापडली की 3 दिवसपर्यंत ते धन गोळा करत होते. त्यानंतर देवपिताने चोहाकडून 4 बाजूने त्याला स्वस्त आणि आराम दिला. पहा, यहोशाफाट राजा देवपिताला पूर्ण शरण तो गेला, म्हणून देवाने त्याला धन मान सर्व दिलं. आणि मात्र जेव्हा संकट आले, शत्रू त्याच्यावर उठून आले, तेव्हाही देवपिताने शत्रूपासून त्याला सोडविले. आणि चोहाकडून 4 बाजूने देवाने त्याला शांती आराम दिला. का? तो देवपिताला शरण आल्यामुळे. देवपिताला शरण आल्यामुळे देवपिताने त्याची प्रत्येक प्रार्थना ऐकली, त्याचे मार्ग मोकळे केले, त्याची बंधने तोडली, त्याचे अडथळे दूर केले. आज आपणही देवपिताला पूर्ण रीतीने शरण येणार, परमेश्वर पिता जवळ वळणार, तर देवपिता आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, आपली बंधने तोडून टाकणार, आपल्याही समस्यातून परमेश्वर पिता आपल्याला मुक्त करणार. स्तोत्रसंहिता 70 अध्याय 4 आणि 40 अध्याय 16. तुला शरण येणारे सर्व उल्हास आणि आनंद पावो. बायबल सांगते देवपिताला शरण येणारे सर्व आनंद आणि उल्हास करणार. ते लोक आनंदित राहणार, उल्हास जीवन जगणार, दुःख, आपत्ती, पीडा, अश्रू, रडणे, शोक सर्व त्यांच्यापासून दूर पळणार. हे लोक आनंद आणि उल्हासाने जीवन जगणार, देवपिताला शरण आलेले लोक. आपण खरोखर परमेश्वर पित्याला शरण आलेले आहोत, तर आपण उत्साहाने आणि आनंदाने प्रभू मध्ये जीवन जगणार. आपलं जीवन आनंदी आनंद असणार. कारण का? आपण देव पित्याला शरण आलेले आहोत, आपण परमेश्वर पित्याला शरण आलेले आहोत, त्यामुळे आपलं जीवन आनंदी असणार. विलापगीत 3:25. जे परमेश्वराची आशा धरून त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. बायबल सांगते जो मनुष्य परमेश्वर पित्याला शरण जातो, परमेश्वर पिता त्याच्यावर प्रसन्न होतो. परमेश्वर पिता त्याच्यावर प्रसन्न होतो म्हणजे त्याची प्रार्थना ऐकतो, त्याची प्रगती करतो, त्याची उन्नती करतो, त्याची दुःख दूर करतो. जे लोक प्रभूला शरण येणार त्यांच्यावर प्रभू नेहमी प्रसन्न असणार, त्यांच्या बाबतीत देवपिता नेहमी खुश असणार आणि त्यांच्यावर नेहमी अनुग्रह करत राहणार देवपिता. म्हणून देवपित्याला पूर्ण आपल्याला शरण यायचे, देवपित्याची आपल्याला प्रार्थना करायचे, कारण ही वेळ आहे देवपित्याला शरण येण्याची. होशे 10:12. तुम्ही आपल्यासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी करा, पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. काय सांगते बायबल? परमेश्वर पित्याने आपल्या धार्मिकतेची वृष्टी करावी, वर्षाव करावा, म्हणून बायबल सांगते देवपित्याला शरण जाण्याचा हा समय आहे. ही वेळ आहे परमेश्वर पित्याला शरण येण्याची. आपल्यावर अनुग्रहाचा, धार्मिकतेचा पाऊस पडावा, वर्षाव व्हावा, म्हणून बायबल सांगते ही वेळ आहे परमेश्वर पित्याला शरण येण्याची. आपण परमेश्वर पित्याकडे वळले जाणार, परमेश्वरचं पित्याचं वचन आत्मसात करणार, तर परमेश्वर पित्याच्या अनुग्रहाने, सामर्थ्याने आपण भरले जाणार. पूर्ण देवपित्याला शरण या समयच देवपित्याला शरण येण्याचा आहे. ही वेळच आहे देवपित्याकडे वळण्याची, कारण आता देवपिता आपल्या जीवनात कार्य करणार आहे, आपले मार्ग मोकळे करणार आहेत प्रभू, आपले अडथळे दूर करणार आहे, आपल्या प्रार्थनेचे उत्तर प्रभू आपल्याला देणार आहेत. म्हणून मनापासून प्रभूला शरण या, मनापासून तुम्ही प्रभूचा धावा करा, प्रभूची प्रार्थना करा, आपली सर्व बंधने तुटतील, आपल्या सर्व समस्या दूर होतील. स्तोत्रसंहिता 24:3-6. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचा हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्यातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. बायबल सांगते देवाला शरण जाणारे ते हेच. कोणते लोक? ज्याने आपले हात पवित्र केलेले, शुद्ध केलेले, ज्याने आपलं मन शुद्ध केलेले, ज्यांच्यामध्ये कपट नाही, जे पूर्ण परमेश्वराचा दावा करत आहे, प्रभूकडे वळालेले आहेत, हेच लोक प्रभूला शरण आलेले आहेत. बायबल सांगते त्यांना परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, प्रभूच्या हातून ते नीतिमान ठरले जातील. म्हणजे प्रभूला शरण येणारे लोकांना प्रभूचा
आशीर्वाद मिळेल आणि प्रभूपासून ते नीतिमान ठरले जातील. आज जर खरोखर आपण प्रभूला शरण येत आहोत तर आपल्याला प्रभूपासून आशीर्वाद मिळेल. प्रभूच्या आशीर्वादाने आपण भरले जातील. म्हणून मनापासून तुम्ही प्रभूला शरण या. 2 इतिहासमध्ये 15 अध्याय 2 ते 4 वचना बायबल सांगते की मात्र आसा राजा आणि यहुदी लोक यांना मात्र अझऱ्या हा परमेश्वराचा सेवक मात्र परमेश्वर पित्याचा संदेश त्यांना देते या यरूशलेमच्या यहुदी लोकांना आणि आसा राजाला. त्याने म्हटलं की तुम्ही परमेश्वर पित्याला शरण जा. तुम्ही परमेश्वर पित्याकडे वळा म्हणजे परमेश्वर पिता तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. पूर्वी लोक परमेश्वर पित्यापासून दुरावले आणि त्याने आपला नाश केला. पण आता तुम्ही परमेश्वर पित्याला शरण या म्हणजे तुम्ही वाचाल, तो तुम्हाला पावेल. वचन काय सांगते त्याच्यामध्ये 4 वचनात. पण ते आपल्या संकट अवस्थेत इस्रायलचा देव परमेश्वर याचकडे वळून त्याला शरण गेले तेव्हा तो त्यास पावला. जेव्हा इस्रायल लोक देव पित्याला शरण गेले तेव्हा देव पिता त्याला पावला. म्हणून आसा राजा यहुदी लोकांना म्हणतो की तुम्ही पण देव पित्याला शरण जा. ही वेळ आहे देव पित्याला शरण जाण्याची, देव पित्याची प्रार्थना करायची. म्हणून 12 वचन सांगते त्याने असा करार केला की आम्ही जीवीभावी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर या शरण जाऊ. त्याने करार केला की आम्ही आमचा देव परमेश्वर याला शरण जाऊ. पुढे 13-14 लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोण इस्रायलचा देव परमेश्वर या शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा. त्याने जयघोष करून आणि करणे व रणसिंगी वाजवून उंच स्वराने परमेश्वर समक्ष शपथ वाहिली. आणि 14-15 वचनात सर्व यहुदी लोक अनुभव करून हर्षदयी झाले. त्याने मनपूर्वक शपथ वाहिली. ते मोठ्या उत्कंठेने त्यास शरण गेले आणि त्यास तो पावला. परमेश्वराने त्या चोहाकडून स्वास्थ्य दिले. बघा, जेव्हा अझराने इस्रायल यहुदी लोकांना आणि आसा राजाला परमेश्वराचा संदेश दिला की तुम्ही देव पित्याला शरण जा. इस्रायल लोक संकटात सापडले, त्यांच्या पापामुळे संकट आले. पण जेव्हा ते देव पित्याला शरण गेले तेव्हा देव पिता त्याला पावला. आता तुम्ही पण देव पित्याला शरण जा. तेव्हा हा संदेश ऐकून आसा राजा आणि यरूशलेमीचे लोक सर्व देव पित्याला मोठ्या उत्कंठेने शरण गेले. आणि जेव्हा ते शरण गेले त्या बायबल सांगते देव पिता त्यांना पावला आणि 4 बाजूने देव पित्याने त्यांना आराम दिला. आपण देव पित्याला पूर्ण शरण येणार तर देव पिता आपल्यालाही पावणार. इर्म्या 29 अध्याय 13 वचनात परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही मला शरण या, पूर्ण जीवीभाव माझ्या शोधास लागा तेव्हा मी तुम्हास पावेन. परंतु तुम्ही मला शरण येतील, पूर्ण जीवीभाव माझ्या शोधास लागतील तेव्हा मी तुम्हास पावेन. आपण देव पित्याला शरण येणार, देव पित्याकडे मनापासून वळले जाणार तर देव पिता आपल्याला पावणार, आपल्यावर प्रसन्न होणार, आपल्याला दर्शन देणार, आपली बंधने तोडणार, आपली अडथळे दूर होणार. देव पावणार या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे येणार पहा. देव पावला म्हणजे आपल्या जीवनात जी दुःख आहे, संकट आहे, समस्या ती दूर होणार, अडथळे आजार आहेत, विकार आहे ते दूर होणार. मग आपली प्रगती, उन्नती होणार, भरभराट होणार, आशीर्वाद मिळणार. देव जर पावला तर या शब्दाचा अर्थ अशाच प्रकारे येतो. म्हणून वचन सांगते जर तुम्ही परमेश्वर पित्याला शरण जातील तर देव आपल्याला पावणार आणि देव पावला तर बंधनं तुटतील, मग आपली भरभराट होईल, आपल्याला आशीर्वाद लाभेल, आपली बंधने तुटतील, आपली संकटे दूर होतील. म्हणून पूर्ण मनापासून, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वर पित्याला शरण या, देवाकडे मनापासून वळा. देव पिता आपल्या जीवनात कार्य करणार, देव पिता आपली उन्नती करणार. म्हणून आसा राजाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वर पिताने 35व्या वर्षापर्यंत स्वास्थ्य पसरवलेले होते. 36व्या वर्षी आसा राजा बिघडला, देवाची साथ सोडून माणसाची साथ पकडली, तेव्हा त्याच्या मागे लढाया लागल्या. परंतु जोपर्यंत तो देव पित्याला शरण गेला होता तोपर्यंत देवाने चोहाकडून त्याला आराम दिला होता, शांती दिली होती, सर्व चांगलं चाललं होतं. जर आपण देवाला पूर्ण मनापासून शरण येणार, प्रभू येशूला आपला उद्धारक, आपला प्रभू, आपला तारणारा म्हणून स्वीकारणार, मनापासून प्रभूच्या वचनात चालणार तर प्रभू आपली प्रगती नक्की
जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर पिता आपल्याला देणार. म्हणून मनापासून तुम्ही प्रभूला शरण या, मनापासून तुम्ही प्रभूचा धावा करा, मनापासून तुम्ही प्रभूची प्रार्थना करा, विनवणी करा. प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. प्रभू आपली बंधने तोडून टाकण्यासाठी तयार आहे. आपल्या समस्येतून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करण्यासाठी प्रभू तयार आहे. प्रभूला शरण या, प्रभूचा धावा करा. पुढे वचन काय सांगते पहा, 2 इतिहास 33:1-20. मनसे राजा ज्याने सर्वाहून जास्त राज्य केले, एकूण 55 वर्ष. बायबलमध्ये जेवढे राजा होऊन गेलेले आहेत त्या सर्व राजापेक्षा त्याने 55 वर्ष राज्य केलेले आहे. परंतु मनसे राजा परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागला. त्याने देवाच्या दृष्टीने पाप केले, वाईट ते केले. त्याने मूर्ती पूजा केली. अगदी त्याने आपल्या मुलाबालांचा सुद्धा होम केला. जादूटोना करणारे, मूर्तीपूजक, चटकू यांच्याशी त्याने नातं ठेवलं. इतकं तो देवाच्या विरुद्ध वागला की शेवटी त्याने देवपिताचा क्रोध पेटवला. देवाला क्रोध आणला. त्याने इतकं पाप केलं, इतकं तो देवाच्या दृष्टीने वाईट वागला. म्हणून देवपिताने काय केलं, त्याला अशुराच्या हवाली केलं. अशुराचे लोक मात्र त्याला बेड्या घालून, कैदी करून, पाडाव करून त्याला घेऊन गेले. त्याचं सर्वस्व घेऊन गेले. जेव्हा मनसे राजा संकटात पडला, बायबल सांगते 2 इतिहास 13:12-13. जेव्हा तो संकटात पडला तेव्हा तो देवपित्याला शरण गेला. त्याने देवपित्याचा धावा केला, प्रार्थना केली. तेव्हा देवपित्याला मनसे राजावर दया आली आणि मनसे राजाला प्रभूने अशुराच्या राजाच्यातून सोडून पुन्हा यरुशलेमेत आणले आणि त्याचे राज्य त्याला परत दिले. आणि मग मनसे राजा राज्य करू लागला तेव्हा त्याला कळाले की परमेश्वर हाच देव आहे. आणि मग तो त्यानंतर पूर्ण परमेश्वर पित्याच्या भजनी लागला. मग त्याने देवपित्यालाच आपला परमेश्वर बनवले. कारण मात्र संकटात असताना तो देवाला शरण गेला आणि देवाने त्याच्या संकटातून, अगदी शत्रूच्या सोडून पुन्हा यरुशलेमेत आणून देवाने त्याला राज्य दिले. जर तो देवपित्याला शरण आला नसता तर मनसे राजाचा नाश झाला असता. परंतु एवढे मोठे संकट त्याच्यावर आले होते, पण जेव्हा तो देवपित्याला शरण आला तेव्हा त्या मोठ्या संकटातून मनसे राजाचा बचाव झाला. आपल्या जीवनात किती संकटे होत, भले कोणती किंवा संकटे होत, परंतु परमेश्वर पित्याला शरण या. जर परमेश्वर पित्याला आपण शरण येणार तर या सर्व संकटातून आपली सुटका होणार. स्तोत्रस्थिती 118:8-9. मनुष्यावर भरोसा ठेवू नका, अधिपतीवर भरोसा ठेवू नका, त्याच्यापासून सहाय्य मिळणे अशक्य आहे. तर परमेश्वर पित्याला शरण जा. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वर पित्याला शरण जाणे बरे आहे. अनेकांना संकट समजतं की आपण माणसाचा आधार घेतो, एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा आधार घेतो, एखाद्या अधिकाराचा आधार घेतो. पण बायबल सांगते देवाला शरण जा. तुझ्या जीवनात किती समस्या आल्या, किती संकट आले, तर प्रथम तू परमेश्वर पित्याला शरण जा. कोणाची मने कशी बदलायची, अधिकारी असो, अधिपती असो, मंत्री असो, राजा असो, देव त्यांना पण बदलवील. पण जर तू देवाला शरण येशील तर, भले तुझ्या जीवनात कोणती संकट आली, देवाला शरण ये, माणसाला शरण जाऊ नकोस. परमेश्वर तुला मदत करेल. बायबल सांगते आपण देवपित्याला शरण येते तर देवपिता त्या संकटातून आपल्याला बाहेर काढेल, त्या समस्येतून आपल्याला मुक्त करेल, त्या निराशेतून परमेश्वर पिता आपल्याला सोडवेल. जर खरोखर आपण परमेश्वर पित्याला शरण येतील तर, खरोखर आपण परमेश्वर पित्यावर भरोसा ठेवतील तर, देवपिता आपल्याला सहाय्य करणार, आपल्याला मदत करणार आणि आपली बंधने मात्र परमेश्वर पिता तोडून टाकणार. सर्व अडथळ्यातून परमेश्वर पिता आपली मुक्तता करणार. पुढे वचन सांगते स्तोत्रसंहिता 22:26. दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील, परमेश्वर शरण जाणारे त्याची स्तुती करतील, तुम्ही चिरंजीव असा. बायबल सांगते परमेश्वराला शरण जाणारे सतत परमेश्वर पित्याची स्तुती करत राहतील. का ते सतत देवाची स्तुती करत राहतील? कारण देव त्यांना हर्षभरित करेल. परमेश्वर पिता त्यांचं जीवन सुखी समाधानी बनवेल आणि म्हणून ते सतत देवाची स्तुती करत राहतील. देवपित्याला शरण येणारे लोक देवपित्याची स्तुती करतील,
कारण त्यांचं जीवनच आनंदात, सुखात आणि शांतीत असणार। वेदना, समस्या सर्व त्यांच्या जीवनातून दूर होतील। यशया 11:10 त्या समयी असे होईल की राष्ट्राकरता ध्वजवत उभारलेल्या ईशायाच्या धुमाराला राष्ट्र शरण येतील, त्यांचे निवासस्थान गौरवयुक्त होईल। बायबल काय सांगते, त्यावेळी सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताला यशाला धुमार फुटेल, म्हणजे दावीद घराण्यातून ख्रिस्त जन्माला येईल आणि सर्व राष्ट्रे प्रभू येशूला शरण येतील। खरोखर असं ही वेळ आलेली आहे प्रभू येशूला शरण येण्याची। आज अनेक लोक प्रभू येशूकडे वळत चाललेले आहेत, प्रभूच्या वचनाकडे वळत चाललेले आहेत, कारण ही वेळ आहे प्रभू येशूला शरण येण्याची। आणि आज जर आपण प्रभूकडे वळत आहोत, प्रभूचं वचन आपण आत्मसात करत आहोत, तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार। म्हणून मनापासून तुम्ही प्रभूचा दावा करा, मनापासून तुम्ही प्रभूला शरण या, प्रभूचं वचन आत्मसात करा। सूत्रसंहिता 59:16 दावीद म्हणतो, माझ्या संकटाच्या समयी परमेश्वर पिता मला उंच गड व शरणस्थान झाला आहे। दावीद म्हणतो, माझ्या संकटाच्या समयी देव पिता मला उंच गड आणि शरणस्थान झालेला आहे। म्हणजे जेव्हा माझ्या जीवनात संकट आले, समस्या आली, तेव्हा देव पित्याला मी शरण गेलो आणि त्याने मला या संकटातून मुक्त केले। देव पित्याने तेव्हा मला संरक्षण दिले, मला सांभाळले, माझ्या संकटातून मला मुक्त केले, माझ्या अडचणीतून मला मुक्त केले परमेश्वर पित्याने। दावीद म्हणतो, आपल्या जीवनात किती चढाव उतार आले, किती समस्या आल्या, तरी देव पित्याला शरण या, तरी देव पित्याची मनापासून प्रार्थना करा। आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून निघून जाणार, सर्व संकटे आपल्या जीवनातून दूर होणार। कारण ही वेळ आहे परमेश्वर पित्याला शरण येण्याची, ही वेळ आहे परमेश्वर पित्याचा दावा करण्याची, परमेश्वर पित्याची प्रार्थना करण्याची वेळ आहे। आणि खरोखर आज जर आपण परमेश्वर पित्याला मनापासून परमेश्वर पित्याचा दावा करून परमेश्वर पित्याला शरण येणार, त्याचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करणार, तर तो आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार, अद्भुत रीतीने प्रभू आपल्या जीवनाची उन्नती आणि प्रगती करणार। शरण या देव पित्याला। अनुवाद 4:29 पण तेथून जरी तो आपला देव परमेश्वर याला शरण गेलास आणि पूर्ण जीवीभावी त्याच्या शोधास लागला, तर तो तुम्हास पावेल। बायबल सांगते, तुम्ही कुठेही राहा आणि तुमच्या जीवनात कोणतीही संकट आली आणि तुम्ही आपला देव परमेश्वर याला पूर्ण शरण गेला, तर तो तुम्हास नक्की पावणार। आपण कुठूनही प्रार्थना केली आणि देव पित्याला खरोखर मनापासून शरण गेले, तर देव पिता आपल्याला पावणार, आपल्याला मदत करणार, सहाय्य करणार, संकटातून तो आपल्याला सोडविणार, समस्येतून तो आपल्याला मुक्त करणार। कारण आपलं शरणस्थान आहे परमेश्वर पिता, तो आपलं शरणस्थान आहे, त्याला शरण यायचंय, त्याचा दावा करायचंय, त्याची प्रार्थना करायची, तो आपली सर्व बंधने तोडणार, सर्व अडथळ्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार, सर्व संकटातून प्रभू आपल्याला सोडविणार। मनापासून तुम्ही प्रभूला शरण या, मनापासून तुम्ही प्रभूची प्रार्थना करा, विश्वासाने तुम्ही प्रभूचा धावा करा। प्रभू आपल्या जीवनात, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहेत। आपल्या सर्वांची बंधने प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने तोडून टाकण्यासाठी समर्थ आहेत। मनापासून शरण या, मनापासून तुम्ही प्रभूचा धावा करा, प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करा, आपल्या जीवनात उतरवा, आपले सर्व मार्ग मोकळे होतील, आपली सर्व बंधने तुटली जातील, आपले सर्व अडथळे आपल्या जीवनातून दूर होतील। कारण जो देव पित्याला शरण येतो त्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर पिता कार्य करतो, प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो। ज्या प्रकारे योशपाट राजा देव पित्याला शरण आला, आसा राजा, मनसे राजा देव पित्याला शरण आले, आज आपल्यालाही देव पित्याला शरण यायचंय। जे लोक देव पित्याला शरण आले, दावीद देव पित्याला शरण आला आणि दावीदाचा उद्धार झाला, देव पिताने दावीदाचा स्वीकार केला। मग आज आपण देव पित्याला शरण येणार, तर देव पिता आपलाही स्वीकार करणार, आपली बंधने तोडणार, आपले अडथळे देव पिता दूर करणार, आपलेही
येशू आपल्याला अनुग्रह देणार, आपले मार्ग मोकळे करणार, आपले हेतू पूर्ण करणार, आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला देऊन आपली इच्छा पूर्ण करून आपलं जीवन आनंदी आनंद बनवणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.